कशा आहात तुम्ही? मस्त मजेत आहात ना? मी प्रियांका मोरे. तर केक टाउन या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. सो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, बेकिंग करताना आपण जे काही इन्ग्रेडियंट्स यूज करतो तर ते त्याला मेजर करणं खूप महत्वाचं आहे. विदाउट मेजर शिवाय जर तुम्ही बेकिंग केलं तर तुमची बेकिंग चांगली होणार नाही. इन शॉर्ट म्हणजे तुम्ही जर केक बनवत असाल आणि तुम्ही जर व्यवस्थित मेजरिंग वाईज इन्ग्रेडियंट मेजर केलं नाहीये रेसिपी वाईज, ठीक आहे, तर मग तुमचा केक व्यवस्थित बसणार नाही. तर बेकिंग मध्ये हा एकच फरक असतो. बेकिंग करणं फार सोपं असतं, फार इझी आहे. इतकं काही असं काही कठीण काम नाहीये बेकिंग करणं. फक्त बेकिंग मध्ये एक गोष्ट मात्र लक्ष ठेवावी लागते की तुम्हाला जे इन्ग्रेडियंट्स तुम्ही यूज करतात ना, सो तर ते व्यवस्थित मेजर केलं पाहिजे. तरी थोडस क्लोजअप घ्या, जवळ ये, अजून थोडस जवळ ये शामू, ये अजून एकदम थोडस जवळ ये. ठीक आहे, हे बघा, हे क्लोजअप मध्ये मी तुम्हाला दाखवते. हे आहे ग्रॅम मशीन. ठीक आहे, ही अशी ग्रॅम मशीन असते. ही मोठी आहे आणि ही स्मॉल आहे. या दोघांचा काय फरक आहे मी तुम्हाला आता सांगते. सो हे असं ऑन केलं ना की ही ग्रॅम मशीन चालू होते. ठीक आहे, आणि एखादं तुम्हाला एक एक्झाम्पल साठी सांगते. आता हे बघा, तर एक मिनिट जस्ट. आता हे बघा, आपण हे भांड असं ठेवलंय. ठीक आहे, आता या भांड्याचं ना वजन इथे शो होतं, मेन्शन होतं. तर त्यासाठी आपल्याला टेअर करणं खूप गरजेचं आहे. असं टेअर केल्यानंतर आपण आपल्याला जे काही, समजा आपल्याला मैद्याचं वजन करायचं असेल, समजा 200 ग्राम मैदा आपल्याला पाहिजे असेल, तर पहिलं हे असं टेअर करायचं भांड ठेवून, आणि त्यानंतर मग 200 ग्राम आतमध्ये मैदा टाकायचं आणि त्याप्रमाणे असं हे मेजरिंग करायचं असतं. तर हे टेअर करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही परत दाखवते मी तुम्हाला. सपोज तुम्ही असं ठेवला ते, आता परत दाखवते. हे आता हे चालू केलंय मशीन. ठीक आहे, आणि मी असंच भांडं नॉर्मली टाकलंय. या भांड्याचं वेट आहे ना, हे पहिले इथे मेन्शन होतं. ठीक आहे, तर ते आपल्याला नकोय. आपल्याला आतमधले जे इन्ग्रेडियंट्स आहे, भांड्याच्या आतमध्ये जे आपण इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत ना, तेच मेजर करायचंय. त्यासाठी आपल्याला हे टेअर करायचं. ठीक आहे, टेअर केल्याच्या नंतर मग मेजरिंग स्टार्ट करायचं. ठीक आहे, ही जी मी तुम्हाला आता स्केल सांगत आहे ना, तर ह्या स्केलचा उपयोग आपण मैदा म्हणजे जवळ जवळ घ्या, जवळ क्लोजअप मध्येच घ्या. ठीक आहे, तर या स्केलचा जो उपयोग आहे, आपल्याला मैदा, त्याचप्रमाणे साखर म्हणा, पावडर शुगर म्हणा, ठीक आहे, अशा प्रकारचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत जे जास्त क्वांटिटी मध्ये आहेत, 200 ग्रॅम 150 ग्रॅम वॉटेवर, तर याच्यातून या मशीन मधूनच आपल्याला वेट मशीन मधूनच वेट करायचं. आणि हे जे आहे छोटी, ही पण वेटच मशीन आहे, परंतु ही छोटी का म्हणते मी, जसं बेकिंग सोडा असतो, बेकिंग पावडर असते. ठीक आहे, आता हे पण चालू केली, ते पण सेम तेच आहे. आता हा मी स्पून ठेवला आहे. ठीक आहे, तर या स्पूनचं वजन असणार. ठीक आहे, हा स्पूनचं वजन तुम्हाला, स्पून दाखवा मॅडम. हा स्पूनचं पण वजन असणार. तर हे आपल्याला पहिलं असं टेअर करायचं. ते त्यानंतरच आपल्याला इन्ग्रेडियंट्स आतमध्ये टाकायचं. दिसतंय का व्यवस्थित? अशा प्रकारेच ह्या दोन्ही मशीन्स आहेत, या खूप महत्वाच्या आहेत. ही जी मशीन आहे, जवळ इथे घ्या, असं या साईडला. ही जी मशीन, मी थोडस वरती करा. हा, ही जी मशीन आहे ना, ही बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, ठीक आहे, जीएमएस सीएमएस पावडर वॉटेवर जे काय आहे आपल्याला इन्ग्रेडियंट्स लागतात. ठीक आहे, तर जे छोट्या छोट्या क्वांटिटी मध्ये जे इन्ग्रेडियंट्स आपल्याला मेजर करायचं असेल, ते या मशीन मधूनच करावे लागतात. या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. विदाउट या दोन्ही मशीन शिवाय तुम्ही बेकिंग करू शकत नाही.